ओम महालक्ष्मी नमः. नमस्कार मित्रांनो, डिसेंबर महिना प्रारंभ झाला, त्याचबरोबर मार्गशीर्ष मासही प्रारंभ झालेला आहे. मार्गशीर्ष मास हे माता लक्ष्मीचा पूजनाचा कालावधी आहे. यामध्ये प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचे पूजन विधिवत केले जाते, आराधना केली जाते, व्रत उपवास केले जातात. तर यंदा मार्गशीर्ष मासचे 4 गुरुवार पडणार आहेत. 5, 12, 19, 26 अशा तारखांना हे मार्गशीर्षचे 4 गुरुवार असणार आहे. या दिवशी माता लक्ष्मीचे विधिवत पूजन केले जाते. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये हे पूजन विधिवत कसे करावे, त्याची मांडणी कशी करावी, संपूर्ण विधी साध्या व सोप्या पद्धतीने आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या व्रताचा संकल्प करायचा की मी अमुक इच्छेनिमित्त हे व्रत करणार आहे, ते सुबळ संपूर्ण हो अशा प्रकारचा संकल्प या दिवशी सकाळी करायचा आहे. आणि ईशान्य कोणामध्ये आपण पाट ठेवायचा आहे, रांगोळी काढायची आहे, त्यावर लाल वस्त्र अंथरवायचे आहे आणि त्या वस्त्रावर आपण माता लक्ष्मीचा फोटो स्थापना करण्यासाठी अष्टदल कमळ काढायचा आहे. तसेच आपण कलश स्थापना देखील करत असतो, तर ती कलश स्थापना करण्यासाठी देखील अष्टदल कमळ आपण काढायचं आहे की जे की माता लक्ष्मीला अतिप्रिय मानले गेलेलं आहे. आणि त्यानंतर मग आपण पूजेची मांडणी करून घ्यायची आहे. तर सर्वप्रथम आपण कलश स्थापना करून घेणार आहोत. कलश घ्यायचा आहे. कलशावर आपण कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. तसेच 8 दिशेला 8 उभ्या दंडक काढून घ्यायची आहे. तसेच त्यावर विड्याची पानं किंवा आंब्याची पानं आपण ठेवायची आहेत 5. त्यानंतर त्यामध्ये थोडे शुद्ध जल टाकायचं आहे. शुद्ध जल टाकल्यानंतर थोडे गंगाजल टाकायचं आहे. ओम वरुणाय नमः म्हणत ते जल आपण टाकायचं आहे. तसेच त्या तांब्यामध्ये आपण कलशामध्ये आपण सुपारी, शिक्का, हळकुंड, दुर्वा इत्यादी आपण टाकायचं आहे. अक्षता देखील टाकायच्या आहेत. आणि जे अष्टदल कमळ काढलेलं आहे त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आहे. अष्टदल कमळचं पूजन करायचं आहे आणि त्यावर मग तो कलश स्थापना करायची आहे. ओम लक्ष्मी देवे नमः. आणि त्यानंतर आपण त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे. अशा पद्धतीने ही कलश स्थापलेला आहे. त्यानंतर आपण माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे. आपल्याकडे फोटो असेल फोटो ठेवा, मूर्ती असेल तर मूर्ती ठेवली तरी देखील चालणार आहे. श्रीयंत्र असेल श्रीयंत्र ठेवलं तरी देखील चालणार आहे. कमलगट्टा माळा असेल ती ठेवली तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने आपण माता लक्ष्मीची देखील स्थापना करायची आहे. अष्टदल कमळ तांदळाने काढले त्यावर. त्यानंतर आपल्याकडे जे पुस्तक असते श्री महालक्ष्मी महात्म्य पुस्तका, ज्यामध्ये माता लक्ष्मीची आरती कथा असते, ते देखील ठेवलं तरी देखील चालणार आहे. त्याचं देखील आपण पूजन या दिवशी करत असतो. त्यानंतर आद्य पूजक सर्व अगोदर पण ज्याचं पूजन करतो असे भगवान श्री गणेश यांची देखील मांडणी या ठिकाणी करायची आहे. त्यांची देखील स्थापना करायची आहे. थोडे एक विड्याचं पान घ्यायचं, त्यावर तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर श्री गणेश यांची मूर्ती स्थापित करायची आहे. आपल्याकडे मूर्ती नसेल तर आपण सुपारी स्वरूप श्री गणेश यांची स्थापना केली तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने आता ही मांडणी झालेली आहे. आता आपण प्रत्यक्ष पूजेला प्रारंभ करणार आहोत. तर कोणतीही पूजा म्हटली तर सर्वप्रथम आपल्याला भूमिपूजन, दीपपूजन व घंटीपूजन करायचं असतं आणि त्यानंतरच पूजेला प्रारंभ करायचा असतो. कारण की हे पूजेचे कर्मसाक्षी मानले गेलेले आहेत, त्यामुळे यांचं पूजन हे अगोदर महत्त्वाचं ठरतं. तर सर्वप्रथम आपण भूमीचं पूजन करून घेऊया. भूमीवर जल, अक्षता, गंध, फूल लावायचं आहे. त्यानंतर दिव्याला देखील जल, फूल, अक्षता अर्पण करायचं आहे. फूल ठेवायचं आहे. घंटीचं देखील पूजन करायचं आहे आणि घंटी वाजवायची आहे. त्यानंतर आपण सर्वप्रथम भगवान श्री गणेश यांचं पूजन करायचं आहे. श्री गणेश यांचं पंचोपचारांनी पूजन करायचं आहे. त्याआधी भगवान श्री गणेश यांना आपण पंचामृत व गंगाजलाने 11 वेळेस स्नान घालायचं आहे. 11 वेळेस पंचामृताने, 11 वेळेस गंगाजलाने स्नान घालायचं आहे व अगदी साधा सोपा मंत्र आपण म्हणायचा आहे. ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः. अशा प्रकारे 11 वेळेस गंगाजल व 11 वेळेस पंचामृताने स्नान घालायचं आहे मंत्र जप करत. व त्यानंतर आपण स्वच्छ कपड्याने पुसायचं आहे व त्यांना स्वस्थानी पूजास्थळी स्थापित करायचं आहे. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला देखील स्नान घालायचं आहे, परंतु आपल्याकडे फोटो असेल तर फोटोला स्नान घालणे शक्य नाही. त्यामुळे काय करायचं आहे, पण एक फूल घ्यायचं आहे, ते गंगाजलमध्ये बुडवायचं आहे व पूजास्थळी तसेच माता लक्ष्मीच्या फोटोवर ते गंगाजल शिंपडायचं आहे. जर आपल्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीला आपण 11 वेळेस पंचामृत व 11 वेळेस गंगाजलाने स्नान घालून स्वस्थानी स्थापित करायचं आहे. फोटो असेल तर आपण फूल घ्यायचं आहे, गंगाजलमध्ये बुडवायचं आहे व ते माता लक्ष्मीच्या फोटोवर जे जल शिंपडायचं आहे, जेणेकरून स्नान घातल्याचं पुण्यफळ प्राप्त होणार आहे.
आता आपण प्रत्यक्ष पूजेला प्रारंभ करूया. तर सर्वप्रथम आपण भगवान श्री गणेशाचे पंचोपचारांनी पूजन करायचे, त्यांना गंध लावायचा आहे, अक्षता अर्पण करायचे आहे, तसेच त्यांना वस्त्र उपवस्त्रादी अर्पण करायचं आहे, जानवे घालायचे आहेत, तसेच कापसाचे वस्त्र देखील भगवान श्री गणेश यांना घालायचे आहेत. त्यानंतर आपण त्यांना आवडती त्यांची दुर्वा अवश्य अर्पण करायची आहे. तसेच भगवान श्री गणेश यांना आवडणारे फूल म्हणजे जास्वंदीचे फूल आपण हे त्यांना अर्पण करायचे आहे. आणि पूजन करत असताना ओम गणपतये नमः हा त्यांचा साधा सोपा बीज मंत्र आपण अवश्य म्हणायचा आहे. आता मग श्री गणेशाचं पूजन झाल्यानंतर आपण कलशाचं पूजन करायचं आहे. कुलदेवीचा कलश असतो, तर मग कलशाचं पंचोपचारांनी पूजन करायचं आहे. गंधला हळद कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. तसेच कलशाला हळद कुंकू लावलेलं कापसाचं वस्त्र आपण अर्पण करायचं आहे. ओम कुलदेवते नमः असं म्हणत आपण ते पूजन संपन्न करायचं आहे. आता आपण माता लक्ष्मीचे विधिवत पूजन करणार आहोत. माता लक्ष्मीचं पूजन करत असताना ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणायचा आहे. माता लक्ष्मीला हळद कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायचं आहे. तसेच माता लक्ष्मीला आवडते लाल रंगाचे फूल अर्पण करायचे आहे. तसेच माता लक्ष्मीला हळद कुंकू लावलेलं कापसाचं वस्त्र देखील यावेळेस आपण अवश्य अर्पण करायचं आहे. आणि पूजन करत असताना ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः हा सोपा मंत्र म्हणत आपण पूजन करायचं आहे. तसेच आपल्याला कमळाचं फूल मिळालं तर ते अतिउत्तम ठरणार आहे, कारण की माता लक्ष्मीला ते अतिप्रिय आहे. नाहीच मिळालं तर आपण लाल रंगाचं फूल ठेवलं तर देखील चालणार आहे. तसेच माता लक्ष्मीसाठी आपण सौभाग्य सामग्री आणलेली असेल तर माता लक्ष्मीला ती सौभाग्य सामग्री अवश्य अर्पण करायची आहे. त्यानंतर आपण माता लक्ष्मीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य या दिवशी दाखवायचा आहे. नाहीच तर आपल्याकडे जे गोडधोड असेल त्या गोडधोडाचा नैवेद्य देखील आपण दाखवू शकता. तसेच आपण जी पुस्तिका ठेवलेली आहे माता लक्ष्मी महात्म्याची त्याचे देखील पूजन या ठिकाणी पंचोपचारांनी करायचं आहे. त्यानंतर आपण माता लक्ष्मीसमोर 5 प्रकारची फळं ही नैवेद्य म्हणून देखील ठेवू शकता. 5 प्रकारची फळं नसतील तर आपण एकच प्रकारचं फळ 5 संख्येमध्ये ठेवलं तर देखील चालणार आहे. अशा प्रकारे पूजन झाल्यानंतर माता लक्ष्मीची महात्म्य कथा, श्री महालक्ष्मीची महात्म्य कथा सहकुटुंब आपण श्रवण करायची आहे. माता लक्ष्मीची सहकुटुंब आरती आपण म्हणायची आहे. तसेच आमच्या घरामध्ये तुझा स्थिर वास राहू दे, तसेच ह्या भोळ्या भाबड्या पूजेचा आपण स्वीकार करावा. मला मंत्र माहीत नाही, मला पूजा विधी माहीत नाही, मी माझ्या पद्धतीने भोळ्या भावाने जशी पूजा केलेली आहे त्याचा भोळ्या भक्तीचा स्वीकार आपण करावा. अशा प्रकारची क्षमा प्रार्थना करून आणि चुकलेल्या कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा करावं, या पूजेचा स्वीकार करावा असं म्हणून आपली पूजा आपण संपन्न करायची आहे.